काय सांगेल? आज परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यामधील या ग्रामीण भागामध्ये डॉक्टर संजय पवार आणि त्यांच्या कुटुंबियांनी एरुबदा होमिओपॅथी हर्बल फार्माचं प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचं आज या ठिकाणी रेसर उद्घाटन केलं। आपल्याला माहीत असते की ह्या ज्या औषधी बनवण्याचं काम आहे अतिशय किचकट आणि कठीण असं हे काम आहे, पण त्यांनी मोठ्या हिमतीनं या ग्रामीण भागामध्ये हे युनिट या ठिकाणी उभं केलं आणि खऱ्या अर्थानं मी त्यांचं मनापासून कौतुक करतो। कौतुक यासाठी एक बहुजन कुटुंबातून आलेली व्यक्ती 28 वर्ष डॉक्टरी सेवा देत असताना त्यांच्या मनानं घेतलेली ती भरारी की आपण डॉक्टरकी तर करतोय, पण डॉक्टरकीसाठी औषधं जी आपण वापरतो ती सुद्धा खात्रीची आणि आपण स्वनिर्मित केलेली असावी, म्हणून मला वाटते त्यांच्या मनामध्ये हे युनिट उभं करण्याची कल्पना आली असावी। आज ती असती त्यांची मुलगी, त्यांचा मुलगा, त्यांची पत्नी सगळे त्यांच्या व्यवसायामध्ये किंवा या युनिटमध्ये सगळ्यांनी आपला सहभाग नोंदवलेला आहे। आता त्यांचं मी पाहिलंय की त्यांचा एक मुलगा जो आहे तो केमिकल इंजिनियर म्हणल्यानंतर आज तो मोठमोठ्या शहरामध्ये मोठमोठ्या फॅक्टरीमध्ये सुद्धा चांगल्या पदावर चांगल्या पॅकेजवर तो तिथं नोकरी करतो। तर त्यांनी सुद्धा आपलं सर्व योगदान किंवा आपलं जे ज्ञान आहे त्यांचं केमिकल फॅक्टरीच्या संदर्भामध्ये केमिकलच्या बाबतीचं ते सर्व या युनिटमध्ये ते उपयोगी आहेत, म्हणून निश्चितच एक त्यांनी चांगलं युनिट या ठिकाणी उभं केलं। त्यांना मी शुभेच्छा देण्यासाठीच आज या ठिकाणी आलेलो होतो, त्यांचं कौतुक करण्यासाठी आलेलो होतो आणि परत एकदा मी पुन्हा तुमच्या समोर त्यांना खूप खूप या युनिट आणि त्यांना लोकांना याचा फायदा होईल असं तुम्हाला काय वाटतं? नाही, निश्चितच याच्यामध्ये जे काही लागतील ते तर काही परदेशातून लोक येणार नाही, आपल्याच भागातले आपलेच लोक लागतील, पण सगळ्यात मोठा जो फायदा होईल आज बहुजन समाजामध्ये मी पण माझ्या या 35-40 वर्षाच्या सामाजिक राजकीय जीवनामध्ये पाहतो की बहुजन समाजामध्ये सुद्धा खूप टॅलेंट आहे, पण हिंमत कमी आणि थोडंसं आपल्या लोकांचं काय असतं, आपण थोडे लोक अनुकरणशील असतो, कोण केलं की मग ते पाहून करायची आपल्याला सुद्धा इच्छा होते किंवा हिंमत होते। आज त्यांचं हे युनिट पाहिल्यानंतर अनेक तरुण या भागातले सुद्धा इच्छा ते ज्या ज्या क्षेत्रामध्ये त्यांच्याजवळ नॉलेज असेल, क्षमता असेल ते आपणही करू शकतो की डॉक्टर साहेबांना होमिओपॅथीच्या औषधीचं युनिट काढलं, पण ते त्यांना दुसऱ्या पद्धतीचं असेल ती हिंमत त्या ठिकाणी करतील की ग्रामीण भागामध्ये सुद्धा असे युनिट निघू शकतात आणि आपण ते चालू शकतो। आणि मला एक प्रेरणा देणारं सुद्धा दिनांक 13 जून गंगाखेड जिल्हा परभणी येथे एरुबदा होमिओ हर्बल या कंपनीचं उद्घाटन देशाचे आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे। परभणीच्या पालकमंत्री मेघनादिदी बोर्डीकर, आमदार डॉक्टर राहुल पाटील, आमदार रत्नाकरजी गुट्टे यांच्या हस्ते उद्घाटन झालेले आहे। आपण जर बघत असाल तर खूप हर्ष उल्हासात हे उद्घाटन झालेलं आहे। परभणी जिल्ह्यातीलच नव्हे तर मराठवाड्यातील होमिओपॅथीचं पहिलं युनिट डॉक्टर संजयजी पवार यांनी एरुबदा होमिओ हर्बल काढलेला आहे आणि आपल्या सर्वांना सांगण्यात आनंद आहे की गेल्या 30 वर्षापासून डॉक्टर संजय पवार हे होमिओपॅथी प्रॅक्टिसमध्ये खूप आवर्जून काम करत आहेत। खूप रुग्णसेवाचं त्यांनी खूप रुग्णसेवा असं काम केलेलं आहे। रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा हे मूल मंत्र त्यांनी मनाशी बाळगून काम केलेलं आहे आणि येणाऱ्या काळात सुद्धा फक्त महाराष्ट्र राज्यच नाही तर देश पातळीवर एरुबदा काम करेल आणि डॉक्टर संजयजी पवार, डॉक्टर सुशांत पवार हे आपल्या सर्वांच्या सेवेसाठी आणि आम्ही सर्व पवार आपल्या सेवेसाठी आहोत इतकं सांगू इच्छितो। आणि माझे दोन आणि पाहिलं तर परभणी जिल्ह्यातली ही सुरुवात आहे, एक युनिट सुरू आहे, याच्या माध्यमातून रोजगार सुद्धा तरुण याबाबतीत काय सांगणार? निश्चितच येणाऱ्या काळामध्ये आणि आतापासूनच युवकांसाठी खूप मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होणार आहे आणि यासोबतच येणाऱ्या नवीन पिढीला डॉक्टर संजयजी पवार असतील यांच्या थ्रू खूप एक मोठं प्रोत्साहन भेटणार आहे की युवकांनी सुद्धा कुठेतरी उद्योग क्षेत्रामध्ये यायला पाहिजे आणि उद्योगधंदे चालू करून खूप मोठ्या प्रमाणावर योगदान म्हणजे एम्प्लॉयमेंट झाली पाहिजे, हे युवकांना एक चांगला संदेश जाणार आहे। आणि होमिओपॅथीचं वैशिष्ट्य म्हणजे की कुठेही अँटीबायोटिक्स न घेता कोणतेही ऑपरेशन न करता रुग्णाचं तिथं इलाज होत आहे, ही जर बघायला गेलं तर त्यांचं निदान भेटत आहे, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे। मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो आणि जसं मी पहिलेच सांगितलं की फक्त परभणी जिल्ह्यापुरतं नाही तर राज्य पातळीवर आणि येणाऱ्या काळात देश पातळीवर एरुबदा काम करेल आणि निश्चितच आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं, आई भवानीच्या आशीर्वादानं आपण यशस्वी ठरू आणि आपल्या सर्व